तुम्हाला माहिती आहे मी मागचे 2 ते 2.5 वर्ष कोल्हापूर लोकसभेला केंद्रित करून आत्तापर्यंत माझं गाव टू गाव जवळपास 1255 गावपर्यंत गाव टू गाव दौरा केलेला होता आणि त्या माध्यमातून माझं कामाची धडाडी असेल, माझं शिक्षण, माझा अनुभव आणि नरके घराण्याचे 3 पिढीचे असणारे समाज कल्याणाचं काम बघून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी माझ्यावर अतिशय चांगला विश्वास आणि प्रेम या माध्यमातून मला कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला होता आणि अनफॉर्च्युनेटली राजकीय घडामोडी अशा झाल्या की त्याच्यामध्ये ही सीट काँग्रेसला दिली गेली. पण त्यांना माझ्या कामाचा आवाका आणि माझं पन्हाळा आणि शाहूवाडीमध्ये असणारा नरके घराण्याचा मतांचा 2.5 ते 3 लाखाचा बेस याच्यामुळं त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला ही हातकणंगलेसाठी लोकसभेची ऑफर दिली होती आणि ही 3 दिवसापूर्वी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक झाली, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे सगळी मंडळी होती. त्यांनी मला त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह सिग्नल दिले. शरद पवार साहेबांनी, जयंत पाटलांनीसुद्धा त्याच्यामध्ये मला अनुकूल परिस्थिती असल्याची ग्वाही दिली आणि उद्धव साहेबांनी हा निर्णय माझ्यावर ठेवला की 2 दिवस तुम्ही विचार करून याचं उत्तर द्या. तुम्ही एकदा हो म्हटला की आपण तुमची उमेदवारी जाहीर करू. पण मी ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांचा पूर्ण तालुक्यांचा आढावा घेतला, त्यावेळी मला थोडं लक्षात आलं की एवढ्या कमी वेळात तिथं पोचणं शक्य होणार नाही आणि माझं काम हे साधारणपणे शिरोळ असेल, पन्हाळ्याचा दुसरा भाग असेल, शाहूवाडी आतापर्यंत सांगलीमध्ये माझ्या वाव्यामध्ये अजून माझं काम एवढं पोचलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटलं की तिथं पोचवणं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विदाऊट कामाचं पोच न होता मत मागणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं थोडंसं मला वाटलं की बरोबर राहणार नाही. म्हणून मी आत्ताच राऊत साहेबांना फोन करून नम्रपणे मी त्याचं माझा नकार म्हणून कळवलेला आहे हातकणंगलेसाठी आणि त्या पद्धतीनं मी नम्रपणे सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्याची कल्पना दिलेली आहे. नाराजी त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. जरी मी सांगितलं शिवसेनेचं हे तिकीट असतं तर 100% डॉक्टर चेतन नरके उमेदवार असते कोल्हापूरमध्ये. आता काँग्रेसनं तो उमेदवार दिलेला आहे ते त्यांचा प्रश्न असेल आणि ही काय एक लढत असते, पण ही विचारांची असते, बाकीचा विषय नाही. मला शाहू महाराजांना जरी माझं नाव सांगितलं ते मला आशीर्वादच देतील, यात वावगं काय. एखादा तरुण येऊन पुढे येऊन कार्यकर्ता काम करत असेल, एक नवीन विचारधारणा कोल्हापूरच्या विकासासाठी आणत असेल तर मला वाटतं सगळ्यांचेच आशीर्वाद मला असतील.